आऊसाहेब, आम्ही तयार आहोत। तुमचं आवरलं? हो हो, ह्या 2-3 गोष्टी संदुकीत भरल्या ना की शिवबा, अहो तुम्ही तर सर्वांच्या आधी तयार झालात, काही खास वजह? काल तुम्ही आम्हाला खूप काही गोष्टी समजावून सांगितल्या। दादासाहेबांनीही खूप वेगळी माहिती दिली विजापुराबद्दल। मग आम्ही ठरवलंच, विजापुरात जायचं आणि विजापूर पाहायचंच। शाबास, आम्ही सांगितलेलं लक्षात ठेवा, तेवढं बघा। तुम्ही सांगितलं त्याही पेक्षा जास्त बघण्यासारखं आहे विजापुरात। गोरगरिबांच्या कष्टाचा दाम वाड्या हवेलींच्या पायात घालून मजले कसे उठवले ते पाहायचे आम्हाला। वसुलीच्या नावाखाली लुबाडून आणलेल्या दामातून मोठमोठे महाल कसे बांधले ते पाहायचे आम्हाला। शेतकऱ्यांच्या अंगावरचं कापड ओरबाडून मखमली पोशाखातले अमीर उमराव सुद्धा पाहायचेत आम्हाला। शिवबा, पळवून आणलेली राधा रुक्मिणी सखू कुठे दिसते का ते पाहायचंय आम्हाला। बघा, जरूर बघा, परंतु आपण इथे शाही मेहमान म्हणून आहोत हे लक्षात ठेवा। तुमचे आबासाहेब इथे फर्जंद म्हणून वावरतात। आदिलशाही दरबारात त्यांचा मान मराठा राखला जातो हे लक्षात असू दे। कल्पना आहे आम्हाला। त्यांच्या नावाला साजेसं असं वागलं जावं, अदब राखली जावी, मर्यादा सोडू नये, एवढं लक्षात असू द्या। परंतु आऊसाहेब, अंतिमतः आपला शत्रू बादशहाच आहे, परंतु आत्ता त्याच्याशी आपल्याला सलगीने वागायला हवं। ते विजापूर आहे, तिथे अन्याय दिसेल, अत्याचार दिसेल, परंतु आपण एकेरीवर येऊ नये आणि ह्याची कुठे चर्चाही घडू नये। तुमच्या आबासाहेबांवर जळणारी खूप माणसं आहेत, पटापटा भडकतात, त्यांना एक संधी हवीच असते आणि मग तुमच्या आबासाहेबांच्या पुढच्या नियोजनाला लगाम लागेल, तेव्हा सबुरी महत्वाची। आपल्याला काय करायचंय, भात्यात बाण भरून घ्यायचे आहेत। शाबास। बहुत खूब, इसका मतलब शिकार खुद अपने पैरों पे चलकर जाल में फंस रही है। जी हाँ अलीजा, इस बार जाल ऐसा बिछाया है जिससे बचने की कोई उम्मीद नहीं है। शाहजी के साथ उसका जनाना है, दिन भर सवारी करके आज वो थक जाएंगे, थके हुए शामियाना लगाकर आराम फरमा रहे होंगे। तभी कासम खान और उसके हमलावर उन्हें काट देंगे, शाहजी और उसके खानदान को नींद में ही खत्म कर देंगे, मुंह से उफ तक नहीं निकाल पाएंगे। लेकिन मुस्तफा खान, हमें आपसे एक शिकायत है। शाहजी को बड़ी सस्ती मौत दे रहे हैं आप। सस्ती हमारे लिए, महंगी उनके लिए। शाहजी के खानदान का नामो निशान मिटा दिया जाएगा आज। सीवा और जीजाबाई के आने वाले कल को खत्म कर दिया जाएगा आज। आदिल शाही सल्तनत महफूज रहेगी, फिर दख्खन में नजर उठाकर देखने वाला कोई भी नहीं रहेगा अलीजा। बहुत खूब, इसी सुनहरी घड़ी का हमें इंतजार था मुस्तफा खान। जीजाबाई और शिवाजी की वजह से बहुत तकलीफें उठाई है हमने, आज वो कांटे दूर हो जाएंगे। मुद्दतों बाद किसी के आने का इंतजार है। आने का नहीं मुस्तफा खान, जाने का। मौत की मनहूस खबर कभी भी बीजापुर की तरफ दौड़ती आ रही दिखेगी। हमें इंतजार होगा,
ऐसी बेहतरीन खबरें सुनना बादशाह की खुशकिस्मती होती है। आम्ही काय म्हणत होतो? बोला. नाही, काय नाही. लवकर परत या, आम्ही वाट पाहू आपली. तुकाराणी साहेब, आम्ही आज पहिल्यांदा का जातो आहोत विजापुरास? आमचा एक पाय विजापुरात आणि दुसरा पाय रणांगणात. आमच्या नजरेखालचं आहे विजापूर. ते झालं खरं, पण बादशाह वजीर यांची थोरल्या राणी साहेबांवर खफा मर्जी आहे पुण्याची पहार उपटल्यापासून. आणि एवढंच नाही तर निंबाळकरांचा रिश्ताही त्यांना मान्य नव्हता. खरं आहे ते. मग आता त्याच लग्नास मुबारकबाद देण्यासाठी बादशाह बोलवतो कुटुंब कबिल्यासह. म्हणून मनात थोडी शंका येते. असं काहीही मनात आणू नका. लखोजी राजांची दुर्घटनाही आपणास याद असेलच. तेही असेच बेफिकीर होते. आम्ही काळजी घेऊ, सावध राहू. तुम्ही सावध असताच नेहमी, परंतु आपल्या पोटच्या मुलाच्या लग्नात जाण्यास आडकाठी केली त्यांनी. याचा अर्थ एकच, बादशहाचा दिल साफ नाही. आणि म्हणूनच एक गोष्ट वाटते. बोला. थोरल्या राणी साहेबांना आणि शिवबांना घेऊन जाऊ नये. तब्येतीचे कारण सांगावे. या असल्या सबबी सांगणाऱ्यातले आम्ही नाही. सबब ही पळवाट मानतो आम्ही. त्यापेक्षा थेट तोंडावर नकार देऊ. महाराज, येतो आम्ही. सब तैयार हो? जी, सब तैयार है. बिल्कुल होशियार रहना. शाहजी राजा बहुत तेज दिमाग इंसान है. अगर गलती हुई तो मार पटक देगा. नहीं सरदार, काय भी गलती होणार नाही. उनकी जुबान बोलते हो. एक शाबाश. अब ये देखो, ठीक से देखो. देखो, इन सबको मारना है और गोश्त चील कौओं को खिलाना है. ध्यान से. थांबा.
राणी साहेब, काय झालं? हे ठिकाण कसं वाटतंय? उत्तम आहे. इथे जवळच एक तळ देखील आहे. रस्त्यावर यात्रेकरूंसाठी राजाराम रायांनी बारव देखील बांधली. तिथलं पाणी स्वच्छ आणि गोडही आहे. मग इथेच थांबूया का? ठीक. मेण्यात बसून आपण देखील थकला असाल. नाही, तसं नाही, पण मेणा वाहणाऱ्या या भोईदादांनाही विश्रांती घ्यायला हवी ना. होय, नक्कीच. त्यांची विश्रांती महत्वाची. आबासाहेब, थांबायचंय? होय, हे ठिकाण सर्वतोपरी योग्य वाटतंय. थोडासा आराम करू आणि मग पुढे निघू. ठीक आहे. काय झालं? काय नाही महाराज, तंबू टोकताना लोखंडी मेघ दगडावर पडली. ठीक. असं वाटतंय असंच झोपी जावं. आबासाहेब, खरं सांगू किती बरं वाटतंय. अर्थात संभाजीराजे. अहो, आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायला मिळणं ही जगातली सगळ्यात मोठी श्रीमंती. जाणवतंय. शिवबा, तुम्हाला तर हे सुख रोज लाभत असेल ना? खरंच शिवबा, तुम्ही खूप भाग्यवान आहात. आऊसाहेब तुमच्या सोबत सदैव आहे. भाग्यवान तर तुम्ही आहात. तुम्ही सदैव वडिलांच्या सहवासात राहिलात. वडिलांचा सहवास जणू अमृताचा पाऊस. हो ना? हो, खरंय. वडिलांच्या प्रेमाची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. एक वेळ वृक्ष पानाचा फुलाचा त्याग करेल, पण वडील आपल्या मुलांसाठी जिव्हाळा, माया, स्नेह कधीही सोडणार नाही. हो ना? आता आम्हाला कसं ठाऊकते? आम्ही तर महाराज आहोत ना. तेही खरंच. आम्ही सांगू? आऊ आमच्यासाठी आई आणि वडील झाल्या, आणि तुम्ही तिकडे दादासाहेबांच्या आई आणि वडील झालात. गेल्या कित्येक वर्षात आपण असं एकत्र हसत खेळत वेळ घालवलाच नाही ना. त्या निमित्ताने आपल्याला संधी मिळाली. महाराज, तुम्हाला कोणतरी भेटायला आले. इकडे विश्रांतीची वेळ असं म्हटलं तरी भेटायचं म्हणतात. ठीक, पाठवा त्याला. धन्य झालो, धन्य झालो. धन्य झालो महाराज, धन्य झालो. उठा उठा. कोण आहात तुम्ही? आम्ही यात्रे करू.
आई यल्लमाईच्या दर्शनाला गेलो होतो. बदामी जवळ गाव आहे आमचं. आई अल्लामानीच तुम्हाला पाठवलंय. आमच्यावर दया करा. काय अडचण काय आहे तुमची? अडचण काय एकच आहे का महाराज? त्या मुस्तफा खाननं जगणं हराम केलंय आमचं. लगान मनमानी लावतो, पोरं सर्व पोरी बाळीसनी बाजारात उभं करतो. या माऊलीचं तर केवढं नाव. सोन्याचं हल चालवलं यांनी. आमच्या गावात बी तसं करा. त्यापायी ते आदिलशहाला अद्दल घडवा. ठीक, आम्ही बादशहाच्या दरबारी जातो आहोत कुर्निसात करायला. तुमच्याविषयी त्यांच्याशी नक्की बोलू. लय उपकार होतील. म्या काय करतो, म्या गावातल्या जाणकारांना बोलावतो. आजची रात्र थांबणार ना तुम्ही इथं? नाही. अहो थांबा की. हे बघा, प्रवास लांबचा आहे. आज रात्री मुक्काम नाही करता येणार. बरं ठीक आहे, आम्ही येतो मग. तुम्ही करा आराम. थांबा. सौंदत्तीला गेला होतात ना, मग तिथल्या देवीचा प्रसाद द्या ना. प्रसाद म्हणजे प्रसाद नसेल तर मग आम्ही दिलेला प्रसाद खा. अहो आता आम्ही जेवायला घेणार आहोत, तुम्ही आमच्या सोबत घ्या. फक्त तो आई भवानीचा प्रसाद मानून घ्या. वय वय वय. या खुदा. अली खान, आपली जुबान नाही, त्यांची जुबान. मला वाटलं पहिचानलं त्यांनी. पहिचानलं नाही, उलट जेवायला बोलावलं. आपली किस्मत चांगली आहे. आता आखरी डाव. हे बघा, या शहाजीराजे याला तू मारायचं. मौका मिळाला तलवार आरपार करायची. जी सरदार. तो संभाजी. जी सरदार. याला तू मारायचं. गर्दन उडव याची. जी सरदार. त्यांचं जेवण झालं किती आराम करतील आणि सूर्याची ताप कमी झाली की निघतील. तेव्हा आपल्याला हे करायचंय आणि विजापूरला खुशखबर द्यायची आहे. जी सरदार. आणि हो लडका शिवाजी, याला मी साफ करते हो. कुछ शंका कुछ वहम नाही सरदार. बहुत खूब. शिवबा, दमलात तुम्ही. जेवण होईपर्यंत आराम करून घ्या. किती वेळ लागेल? एखाद दुसरी घटका. तोपर्यंत पडा तुम्ही. आम्हाला भूक लागली. असं तुम्ही थांबा, आम्ही तुमच्यासाठी खजूर घेऊन येतो. तोपर्यंत तुम्ही आराम करा. आलोच.